मंडळी नमस्कार. तुम्हाला जर आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी नवे काही दशकांपूर्वी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये एक मोठं स्मारक होणार, जे जगातलं सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असणार असं एक गाजर तुम्ही आम्हाला दाखवलं होतं. हा तेच गाजर जे मराठा आरक्षणाचं आपल्याला दाखवलंय. काय झालं त्या स्मारकाचं तुम्हाला मी आज त्या स्मारकाची ग्राउंड रिअलिटी सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या लोकांची पोलखोल करणार आहे, त्या सगळ्या कंपन्यांची पोलखोल करणार आहे आणि नेमकं सरकारने इतक्या 25 वर्षांमध्ये काय केलं, 1926 साली मंजूर झालेली गोष्ट 2023 पर्यंत का उभी राहिली नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय विस्तृतपणे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेट्स स्टार्ट. जून 1996 जेव्हा शिवसेना आणि बीजेपी सरकार होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शिवस्मारकाची घोषणा झाली. नंतर एप्रिल 1999 मध्ये 70.77 कोटीमध्ये गोरेगाव फिल्म सिटी इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठं स्मारक करायचं असं ठरलं. नंतर जेव्हा सत्तांतर झालं, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली, तेव्हा 2004 मध्ये फिल्म सिटीवरून हा प्रकल्प अरबी समुद्रात नेण्याचं ठरलं. 2009 पासून 2013 पर्यंत पर्यावरण संरक्षण कायद्याची परवानगी, मच्छीमारांचा नीती, अशा अनेक गोष्टींमुळे हे प्रकरण रखडलं. पण 2014 मध्ये शिवसेना आणि बीजेपी सरकारनं केंद्राच्या 22 परवानग्या काढल्यानंतर अखेर या प्रकल्पाला सुरुवात व्हायला लागली आणि 24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. 2017ला शिवस्मारकाची उंची 1992 वरून 210 मीटर केली, नंतर 212 मीटर केली, कारण शिवस्मारक हे जगाचं सगळ्यात उंच असलं पाहिजे म्हणून. नंतर 2018ला याची खरी वर्क ऑर्डर निघाली. L&T कंपनीला 2890 कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. नंतर कोरोना काळामध्ये हे काम जरासं थांबलं. कोरोना गेला, सगळी कामं पुन्हा एकदा नव्यानं सुरू व्हायला लागली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम रखडलेलं आहे, ते रखडलेलं आहे. पण प्रश्न पडतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का बरं रखडलं, कोणी बरं थांबवलं? याला कारण आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू होणार होतं तेव्हा एक याचिका दाखल केली गेली सुप्रीम कोर्टामध्ये. ती याचिका होती पर्यावरणाविषयी. त्यांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर अरबी समुद्रामध्ये बांधलं गेलं तर पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे, पर्यावरणाची खूप हानी होणार आहे. चला एक वेळ मान्य करूया की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर अरबी समुद्रामध्ये बांधलं गेलं तर पर्यावरणाची हानी होणार आहे. मला एक सांगा, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016ला याचं जर जलपूजन झालेलं होतं, ते जलपूजन काय उगाच केलं नाहीच ना. तेव्हा सुद्धा परवानग्या काढल्या असतीलच, तेव्हा पर्यावरणाला धोका नव्हता. आता बरोबर पर्यावरणाला धोका आला. चला एक वेळ मान्य करूया की स्मारकामुळे खरोखर पर्यावरणाला धोका आहे, पण मग ते कोण होते त्यांनी पर्यावरणाला धोका नाही असा रिपोर्ट आपल्या हातात दिला? जर पर्यावरणाला धोका होता तर आम्हाला आधीच सांगायचं होतं, आम्ही आधीच जागा बदलली असती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर पुढे, ही लोक किती हरामखोर आहे, त्यांची हरामखोरी तुमच्यासमोर मी आणतो. बघा, पायनियर लिमिटेड नावाच्या एका कंपनीला त्या जागेचा अहवाल करण्याचं काम दिलं होतं. म्हणजे काय, ज्या ठिकाणी स्मारक उभं राहणार आहे त्या ठिकाणची जागा कशी आहे, त्या ठिकाणी स्मारक उभं राहू शकतं का, पर्यावरणाला कुठली हानी होईल का, किती पैसा लागेल, किती वेळ लागेल, असा सगळा अहवाल पायनियर लिमिटेड नावाच्या कंपनीने आपल्याला दिला. त्या कंपनीत असं म्हणणं होतं की या ठिकाणी स्मारक उभं राहिल्यानं पर्यावरणाला कुठलीच हानी होणार नाही. त्याच अहवालाच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. पण सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय गेला तेव्हा हे सिद्ध झालं की पायनियर लिमिटेड नावाच्या कंपनीनं खोटा अहवाल सादर केला होता. पायनियर लिमिटेड कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अशा अतिशय संवेदनशील गोष्टीला जेव्हा अहवाल सादर करायला त्यांना सांगितला तेव्हा त्याचा खोटा अहवाल सादर करते आणि तो अहवाल एक्सेप्ट केला जातो. या राज्यकर्त्यांनी त्याच कंपनीला भारताच्या एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. आता किती हरामीची गोष्ट आहे. मला सांगा, ही पायनियर लिमिटेड कंपनी किती फ्रॉड असेल. त्या कंपनीला ज्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं ती लोक किती हरामखोर असतील आणि सगळी माणसं किती महत्त्वाच्या आणि मोठ्या पदावरती जाऊन बसली त्याची आपल्याला जाणीव सुद्धा नाही. आता आकड्यांचं बोलायचं झालं तर स्मारकाचा प्रस्थापित खर्च होता 2581 कोटी, तो वाढवून 3643 कोटी केला गेला. इतक्या वर्षामध्ये फक्त सल्लागारांवरती 16.60 कोटी रुपये खर्च झाले. 2014 पासून 25.73 कोटी रुपये या प्रकल्पावरती खर्च झाले. ज्या L&T कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या कंपनीवरती सुद्धा काही पैसे खर्च झाले. पण वेळोवेळी आलेलं सरकार, वेळोवेळी आलेले राज्यकर्ते यांनी हे काम अजिबात पुढे सरकवलेलं नाहीये. यांनी इतका खर्च होऊन सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज ग्राउंड रिअलिटी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं किंवा यांच्या स्मारकाच्या नावानं एक वीट सुद्धा लावली गेलेली नाही. हा, काही वर्षांपूर्वी तिथं एक थोडंसं खाणकाम झालं, ते पण तिथली माती किंवा तिथली जमीन कशी एवढं बघण्यासाठीच झालं, बाकी काही नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एकही वीट नव्हे, मातीचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेला नाही. मग इतके सगळे खर्च झालेले पैसे कुठे गेले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या, आम्हा सर्व भक्तांच्या भावनांचा खेळ करण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला? जर या सरकारला माहित होतं की या जागेवरती हे स्मारक बनू शकत नाही तर वेळोवेळी आलेल्या सरकारनं मतदानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केलाय का? या सगळ्या गोष्टींची उत्तर मला तुमच्याकडून कमेंट सेक्शनमध्ये पाहिजे. मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांची मतं ऐकायची आहेत. तुमच्या सगळ्यांचं कोणाविषयी काय मत आहे मला सगळं ऐकायचं आहे. अतिशय खुलेपणाने तुम्ही बोललं पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या काळातला विषय आणि महाराजांच्या विषयीची कोणती चेष्टा, कोणती
ती फसवणूक आपण कबूल करत नाही, आम्हाला ती मान्य होत नाही. आपला प्रॉब्लेम असा आहे ना, लोक आपल्याला गाजा दाखवून जातात, लोक आपल्याला भडकवून जातात आणि आम्ही काही दिवस गेले की ती गोष्ट विसरून जातो. आज अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा लोकांच्या डोक्यातून गेलेला विषय आहे, लोकांना आठवतही नाही हा विषय. त्यामुळं हे राज्यकर्ते बरोबर अशा गोष्टींचा फायदा घेतात आणि निवडणुका आल्या की बरोबर हा विषय बाहेर निघतो, 5 वर्षात निघत नाही. त्यामुळं आता शिवशंभू भक्तांनी हातामध्ये निश्चय घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला खरं कारण कळत नाही की हा का विषय थांबलाय, पैसे कुठे गेले, परत जर विषय थांबलाय तर थांबू द्या, या गोष्टीचं एक्नॉलेजमेंट, ह्या गोष्टीची सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. ती का पोहोचत नाहीये, पैसे कोणाच्या खिशात जातात, कोण खाते पैसा, राज्यकर्ते की कंत्राटदार की दोघे मिळून खातात, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत. पण ते तेव्हा होईल जेव्हा आम्ही या गोष्टीवरती चर्चा सुरू करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्या शिवशंभू भक्तांना हा व्हिडिओ पोहोचवा, सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे. हा प्रश्न सगळ्यांना विचारा की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं 25 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न का सोडवला नाही. जसं मराठा आरक्षणाचं गाजर आम्हाला दाखवलं, तसंच गाजर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आम्हाला बघावं लागणार आहे का, एवढाच प्रश्न आहे. कमेंट सेक्शन मध्ये या, आपण बोलूया. अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओ बनवत असतो. ज्या गोष्टींना समाजात वाचा फोडण्याची गरज आहे त्या गोष्टींवरती मी बोलत असतो. तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.